आहे। दुबईमध्ये सुरू झालेल्या गल्फ फूड 2026 या परिषदेत भारताने प्रथमच भाग घेतला असून कृषी आणि खाद्यान्न व्यापाराबाबत जागतिक स्तरावर भारताचं महत्त्व वाढत असल्याचं ते द्योतक मानलं जात आहे। भारत आणि संयुक्त अरब अमिरातीदरम्यान CEPA म्हणजे सर्वंकष आर्थिक भागीदारी करार झाल्यामुळे आखाती देशात भारतीय कृषी उत्पादनांना आणि खाद्यपदार्थांना अधिक वाव मिळत आहे। त्या पार्श्वभूमीवर हा सहभाग महत्त्वाचा ठरत आहे। अन्न प्रक्रिया आणि संबंधित क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि इन्व्हेस्ट इंडिया संयुक्तपणे प्रयत्न करत असून त्या दृष्टीने भारताने जगातला या सर्वात मोठ्या संमेलनात भाग घेतला आहे। अपेडा म्हणजे कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाच्या नेतृत्वात भारत सहभागी झाला आहे। अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे सचिव अविनाश जोशी यांनी तिथल्या भारताच्या दालनाचं उद्घाटन केलं। या दालनात 25 राज्यांमधले 161 प्रदर्शक सहभागी आहेत। यांमध्ये निर्यातदार, शेतकरी उत्पादक संघटना, सहकारी संस्था, स्टार्टअप, राज्य सरकारच्या तसंच राष्ट्रीय पातळीवरच्या संस्था यांचा समावेश आहे। मुख्यत्वे बासमती तांदूळ आणि अन्य तृणधान्यांसह शेतकी आणि अन्न उत्पादनांचं प्रदर्शन त्यात मांडलं गेलं आहे।